शेतकऱ्यांचा विचार करून प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 5 रुपयात चहा असा प्रयोग करण्यात आला आहे। बाजार समितीचे सभापती माननीय खासदार देवीदास पिंगळे यांची संकल्पना आणि छत्रपती फाउंडेशनचे गणेश कदम यांच्या संयुक्त प्रयत्नातून पंचवटी अमृततुल्य हे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उभे राहिले। बाजार समितीमध्ये दुरून येणाऱ्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा आणि त्यांचा पूर्ण दिवस चांगला जावा यासाठी 5 रुपयात चहा उपलब्ध करून देण्यात आलाय। माननीय खासदार देवीदास पिंगळे यांच्या हस्ते पंचवटी अमृततुल्यचे उद्घाटन करण्यात आलं। यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचवटी अमृततुल्यचे गणेश कदम यांचं सहकार्य मिळालं। यावेळी श्री गणेश कदम यांनी या संदर्भात माहिती दिली। लाख मिळत चालतो, लाखाचा प्रश्न लागला पाहिजे। ज्यावेळेस आपण बघितलं असेल की शेतकरी या ठिकाणी तो आपला माल घेऊन येतो, भाजीपाला घेऊन येतो, त्याला अपेक्षा असते मला 2 पैसे या ठिकाणी मिळतील। खऱ्या अर्थाने हा शेतकऱ्याचा आत्मा आहे, कारण संपूर्ण कुटुंब ह्या बाजार समितीवर शेतकऱ्यांना चालतं। आणि म्हणून अशा वेळेस दिवसभर ज्यावेळेस तिथं माल घेऊन येतो उपस्थित राहतो आणि त्या ठिकाणी चांगल्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त करतो, त्यावेळेस तो थकून भागून आलेला असतो। आणि अशा वेळेस त्याचा संपूर्ण दिवस गोड जावा, आनंद जावा ही संकल्पना छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट या ठिकाणी घेऊन आले आहे। आज खरं आहे की 5 रुपयात आज काहीच मिळत नाही। खऱ्या अर्थाने पंचवटी अमृततुल्य चहा सुद्धा 10 रुपयाचा चहा आहे, परंतु शेतकऱ्यांचीच आपण मुलं आहोत आणि आपण कुठे शेतकऱ्याला देणं लागतो। आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय या कृषी बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांनी या ठिकाणी संकल्पना मांडली की 5 रुपयात आपण चहा दिला पाहिजे। आणि त्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने छत्रपती फाउंडेशन ट्रस्टने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होय आम्ही चहा द्यायला तयार आहोत। आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्रातली पहिली कृषी बाजार समिती ज्या ठिकाणी राज्यामध्ये 24 तास चालू राहणारी आणि 5 रुपये चहा देणारी पंचवटी 5 रुपये चहा म्हणजे पंचवटीचं शाखा तयार पहिली झाली आहे। आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आज कृषी बाजार समितीमध्ये चालू झाली, आदरणीय आता देवीदास शेठ बोलले की आपलं शरद पवार कृषी बाजार समिती पण त्या ठिकाणी चालू करायचं आहे। मी सर्व कृषी बाजार समितीचे सर्व सभापती अध्यक्षांना आवाहन करतो की छत्रपती फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण ज्या राज्यातील ज्या 36 कृषी बाजार समिती आहेत आणि ज्या अजून मोठ्या बाजार समिती आहेत त्या ठिकाणी आम्ही 5 रुपयात चहा देण्यास तयार आहोत। आपण आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अथवा गाळा त्या ठिकाणी दुकान उपलब्ध करून द्यावं, बाकीचा संपूर्ण खर्च छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट उचलायला तयार आहे। आपण फक्त एवढंच अपेक्षित आहे की शेतकऱ्याला कुठं न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचे 2 रुपये वाचले पाहिजे आणि तो सुख समाधानी आनंदाने तर दिवस गेला पाहिजे ही भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि सर्वांना या नवीन वर्षाच्या 2021 1 जानेवारी 2021 या सर्वांना शुभेच्छा देतो। फाउंडेशनच्या वतीने माननीय कदमजी यांनी हा एक शेतकऱ्यांना आपण काहीतरी देणं लागतं म्हणून या पंचवटी मार्केट यार्डामध्ये पंचवटी अमृततुल्य 5 रुपयामध्ये अतिशय सुंदर चहा हा शेतकऱ्याला देण्यासाठी या ठिकाणी तिथे माझ्याकडे आल्यानंतर मी सांगितलेलं जागा या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांसाठी तुम्ही चांगला उपक्रम करता तर या ठिकाणी जागासुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये देण्यात येईल, कुठल्याही तुमच्याकडून भाडा करला जाणार नाही। पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा आपण चांगला उपक्रम या ठिकाणी राबवतात आणि म्हणून मी त्या ठिकाणी आमच्या संचालक बोर्डाने सगळ्यांनी एकत्र विचार करून तो निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना मंजुरी केली। आज 1 जानेवारी 2021ला हा शुभारंभ संपन्न झालेला आहे। आणि म्हणून याचा शेतकऱ्या 24 तास ही मार्केट चालू राहणार आणि 24 तास तुम्ही कुठे गेला गेलं तर तुम्ही 10 रुपये हा चहाचा देत आहे। आणि कल्पना अशी की बाबा हा जो उपक्रम कसा चालू केला त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना 10 रुपयामध्ये जेवण कसं देते या दृष्टीने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विचार करतो आहे। त्या महापालिकेमध्ये आता प्लॅन टाकलेला आहे आणि एक चांगली मोठी कॅन्टीन त्या ठिकाणी RCCमध्ये तयार करायचा आमचा त्या ठिकाणी विचार आहे। तर जो शेतकरी माल घेऊन येईल त्याचं आधार कार्ड। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कल्पेश लचके, पंचवटी।